वेलकम टू माय अकॅडमी. माय सेल्फ काजल एलगट्टे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण सबस्टन्सेस इन कॉमन यूज टॉपिकवरचे स्टार्ट केले होते MCQ सॉल्व करायला. तर त्या MCQ सिरीजमध्ये आपण सॉल्ट्सबद्दल डिफरंट टाईप्सचे क्वेश्चन सॉल्व केले, ज्या सॉल्ट्स एव्हरीडे लाईफमध्ये आपण यूज करतो. तर बघा, इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन एव्हरीडे लाईफ हा फर्स्ट पॉईंट होता सबस्टन्सेस इन कॉमन यूजमधला. त्याच्याच रेफरन्समध्ये आपण आणखीन काही क्वेश्चन सॉल्व करणार आहेत. तर बघू, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. तर बघा, दिस क्वेश्चन इज अबाउट वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे आपल्या काही सॉल्ट जेव्हा फॉर्मेशन होत असतं तेव्हा त्या सॉल्ट सोबत वॉटर ऍड केलं जातं, किंवा क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये सॉल्ट जेव्हा आपल्याला पाहिजे असतं तेव्हा त्यामध्ये काही हायड्रेटेड कंटेंट असतं. हायड्रेटेड म्हणजे वॉटर कंटेंट असतो. तर त्या वॉटर कंटेंटला आपण म्हणतो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन मध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन मध्ये आपण बघू शकतो की number of water molecules required for crystallization of given salt. तर बघा, हे किती असतं? तर इन द सेन्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज अ फिक्स्ड नंबर ऑफ वॉट द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज अ फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स रिक्वायर्ड फॉर क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सॉल्ट. तर किती लागतं वॉटर? तर बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये दिलंय वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द 1 फॉर्म्युला युनिट ऑफ सॉल्ट. तर बघा, आपण 1 युनिट ऑफ सॉल्ट म्हणत नाही, आपण 1 फॉर्म्युला युनिट ऑफ सॉल्ट म्हणतो, कारण सॉल्ट ह्या आयोनिक कंपाऊंड आहे आणि वॉटरमध्ये त्याचं डिसोसिएशन होत असतं. त्यामुळे त्याचे नंबर ऑफ मोल्स नसतात, तर त्याचे नंबर ऑफ फॉर्मोल्स असतात, म्हणजे फॉर्म्युला युनिट. तर हे एक ऑप्शन झालं. तर नेक्स्ट बघा, सोडियम मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द 1 मास युनिट ऑफ सॉल्ट. तर नंबर ऑफ सोडियम मॉलिक्युल्स इज नॉट अ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. सो नंबर ऑफ सोडियम मॉलिक्युल्स वाले ऑप्शन इलिमिनेट होतील. The water of crystallization is about water molecules present in 1 formula unit of salt. तर त्यामुळं हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनच्या डेफिनेशन मध्ये पण आहे. तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज नथिंग बट द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 1 फॉर्म्युला युनिट. म्हणजे एका सॉल्टचा एक फॉर्म्युला युनिट म्हणजे जसं की 1 मोल्स म्हणतो तसं 1 फॉर्मोल्स असतात, आणि एका फॉर्म्युला युनिटमध्ये जितके काही वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात तर त्याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतो. जसं की पोटॅश ॲलम नावाचे जे सॉल्ट असते त्यामध्ये 24 वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं, 24 H2O असतो. त्याचप्रमाणे मोर सॉल्टमध्ये 6 वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं, म्हणजे 6 वॉटर मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड फॉर क्रिस्टलायझेशन. आता बघा, सबस्टन्सेसचे 2 टाईप असतात, एक तर ॲमॉर्फस आणि दुसरा आहे क्रिस्टलाइन. तर ॲमॉर्फस सबस्टन्सेस जे असतात त्यांचं डिफरंट नेचर असतं, की ते सॉफ्ट असतात किंवा त्यामध्ये स्पेसिफिक अरेंजमेंट नसते. तर जर आपल्याला स्पेसिफिक अरेंजमेंट पाहिजे असेल तर त्याला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये सॉल्ट्सला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला लागतं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, दॅट आर स्पेसिफिक नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स रिक्वायर्ड फॉर द क्रिस्टलायझेशन प्रोसेस. तर बघा, ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा, क्वेश्चन मध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. केमिकली बेकिंग पावडर इज. आता बघा, बेकिंग पावडर म्हणजे काय? तर बेकिंग पावडर आपण एव्हरीडे लाईफमध्ये किचन्समध्ये यूज करत असतो. किचन म्हणजे आपण बघू शकतो किचनमध्ये जो बेकिंग पावडर ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो त्याचा केमिकल नेचर सॉल्ट असतं. तर बेकिंग पावडर म्हणजे आपण बघू शकतो ह्याचा केमिकली फॉर्म्युला असतो बेकिंग पावडरचा. केमिकली बेकिंग पावडर इज नथिंग बट सोडियम बायकार्बोनेट विच इज अ बेसिक सॉल्ट. आता बघा, बेसिक सॉल्टचे 3 टाईप सांगितले, एक ॲसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट आणि न्यूट्रल सॉल्ट.
तर ह्या 3 टाइप्स मध्ये सोडियम बायकार्बोनेट सॉल्ट बेसिक सॉल्ट आहे. तर ह्याला आपण बेकिंग पावडर पण म्हणतो किंवा बेकिंग सोडा म्हणू शकतो. तर हे यूज करतात आपण किचनमध्ये जेव्हा आपल्याला फूड सबस्टन्सेस फ्लफी बनवायचे असतात, जसं की पफी बनवायचं असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ढोकळा झाला किंवा आपण किचनमध्ये समजा बनवतोय केक, तर केक बनवताना पण आपण बेकिंग पावडर यूज करू शकतो किंवा अशा काही सबस्टन्सेसमध्ये बेकिंग पावडरचा यूज होतो. तर त्यांचं फ्लफी नेचर किंवा पफी नेचर जे असतं, तर ह्याच्यामधून जो कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो ना, त्या कार्बन डायऑक्साईडमुळं जे फूड मटेरियल्स आहेत ते असे स्पॉन्जी होतात आणि याचा यूज होतो आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये. इम्पॉर्टंट सॉल्ट आहे, बेसिक सॉल्ट आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. Sodium chloride NaCl is not a baking powder, it is a table salt. Sodium nitrate NaNO3, it is not a baking powder. आणि ammonium chloride NH4Cl is used for the in the fertilizers किंवा in the synthesis of ammonia. So option number B is our correct option. The sodium bicarbonate is nothing but baking powder. General name आहे baking powder. Let's move to the next question. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट सॉल्ट. तर बघा, जसे आपण सॉल्टचे बेसिकली 3 टाइप्स पाहिले, ॲसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट आणि न्यूट्रल सॉल्ट. त्याचप्रमाणे आणखीन काही टाइप्स आहेत सॉल्टचे, जसं की सिम्पल सॉल्ट, सिम्पल सॉल्ट, कॉम्प्लेक्स सॉल्ट किंवा डबल सॉल्ट. तर ह्या सगळ्या टाइप्सचे आणखीन सॉल्टचे टाइप्स आहेत. तर आपण बघू शकतो हे 9th स्टेट बोर्डच्या बुकमधला टॉपिक आहे, त्यामुळं मोर सॉल्ट अँड पोटॅशियम. तर हे 2 सॉल्टचे टाइप आहे, मोर सॉल्ट आणि पोटॅशियम. तर हे जनरल नेम आहेत सॉल्टचे. तर बघा, हे असतात मोर सॉल्टचं फॉर्म्युला बघू शकतो आपण. मोर सॉल्ट इज नथिंग बट अमोनियम आयरन सल्फेट .6H2. हा त्याचा जनरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आणि आपण बघू शकतो पोटॅश ॲलमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, पोटॅश ॲलम. It is also a salt of potash alum is a salt which is formed by K2SO4 and aluminium Al2SO4 taken thrice. आता बघा .24H2. तर हा झाला molecular formula. These types of salts are not simple salts. These types of salts are known as double salts. तर डबल सॉल्ट का म्हणायचं त्याला, तर डबल सॉल्ट म्हणताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या की डबल सॉल्ट म्हणजे ज्यामध्ये मोर दॅन 1 कॅटायन आहे किंवा त्यामध्ये मोर दॅन 1 ॲनायन आहे. तर मोर दॅन 1 कॅटायन म्हणजे काय, तर बघा, द सॉल्ट इन विच, डबल सॉल्टचं आपण जर बघू डिस्क्रिप्शन, डबल सॉल्ट आर सॉल्ट in which 2 cations share 1 anion or vice versa. Vice versa in the sense, if in the given salt, if 1 anion is shared by 2 cations or 1 cation is shared by 2 anions to satisfy its valency, it is known as double salt. म्हणजे काय पाहिजे आपल्याकडे 2 कॅटायन आणि 1 anion पाहिजे किंवा 1 कॅटायन आणि 2 anion पाहिजे. तर बघा, इन दिस केस आपण बघू शकतो या केसमध्ये की कॅटायन्स म्हणजे काय, तर पॉझिटिव्हली चार्ज आयन. कॅटायन्स आर नथिंग बट पॉझिटिव्हली चार्ज आयन. anions आर नथिंग बट निगेटिव्हली चार्ज आयन. तर बघा, आयन्सच्या केसमध्ये आपण बघू शकतो अमोनियम आयरन सल्फेट किंवा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. तर अमोनियम ही एक पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन आहे
आयरन पण हा पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आहे आणि सल्फेट हा निगेटिव्हली चार्ज कॅटायन आहे. तर सल्फेट anion इज शेअर्ड बाय अमोनियम आयन अँड आयरन. म्हणजे काय, अमोनियम आयन आणि आयरनचा जो आपला कॅटायन आहे ते दोघंही एकच anion शेअर करतात. आणि इथं पण हा आहे पोटॅशियम आणि हा आहे ॲल्युमिनियम, हे दोन्ही सेमच आहे, बरोबर आहे. तर सल्फेट आयन इज शेअर्ड बाय पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम. तर these types of salts are known as double salts in which one cation shares two anions किंवा टू कॅटायन शेअर वन anion. तर बघा ही जी म्युच्युअल शेअरिंग आहे ही डबल सॉल्ट मध्ये येते. डबल सॉल्ट स्ट्रक्चर मध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जे आहे हे कंपल्सरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, कारण डबल सॉल्ट आर क्रिस्टलाइन कंपाऊंड इन विच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज ऑलवेज प्रेझेंट. तर बघा, तर हे हां, तर बघा सिम्पल सॉल्ट नाही आहेत ह्या, डबल सॉल्ट आहेत. कॉम्प्लेक्स सॉल्ट पण वेगळे असतात आणि न्यूट्रल सॉल्ट तर आपल्याला माहिती आहे. न्यूट्रल सॉल्ट आपण भरपूर पाहिल्यात लास्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हां, तर हा थोडासा लॉजिकल क्वेश्चन आहे. आपण बघू शकतो लॉजिक इन द सेन्स, इकडे बघा. What color change is observed when blue litmus paper is dipped into copper sulfate salt? तर बघा ह्यामध्ये दोन कन्सेप्ट आहे, एक तर सॉल्टची कन्सेप्ट आहे आणि पीएचची कन्सेप्ट आहे. तर बघा व्यवस्थित अप्लाय करूया आपण. कलर चेंज सांगितलंय, विचारलंय. तर बघा, व्हॉट कलर चेंज इज ऑब्झर्व्ड इन ब्ल्यू लिटमस पेपर. लिटमस पेपरची कन्सेप्ट आहे आणि कॉपर सल्फेट. So copper sulfate is a salt. Copper sulfate is a salt which is formed by copper hydroxide and sulfate ions. किंवा कॉपर हायड्रॉक्साईड आणि ऍसिड मध्ये SO4 CuSO4. तर बघा ही जी प्लस H2O असतं. तर बघा ही जी कन्सेप्ट आहे, तर हा आहे बेस, हा आहे ऍसिड आणि हा आपला सॉल्ट बनले. तर बघा हा जो एक सेकंड, हा जो कंपाऊंड आहे, हा जो बेस आहे, हा आहे वीक बेस. आपण पाहिलंय की वीक बेस कशाला म्हणायचं, तर द बेस विच डू नॉट डिसोसिएट 100% किंवा बेसेस दॅट डू नॉट डिसोसिएट कम्प्लिटली इन वॉटर आर नोन ॲज वीक बेसेस. किंवा हे झाले स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड. तर बघू शकता तुम्ही, हा आहे वीक बेस आणि SO4 इज अ स्ट्रॉंग ऍसिड बिकॉज इट कम्प्लिटली आयोनायझेस इनटू वॉटर. त्यामुळं ही जी सॉल्ट बनली आहे ही सॉल्ट असणार आहे ऍसिडिक सॉल्ट. तर ऍसिडिक सॉल्ट आपण बघितलं होतं, द सॉल्ट विच इज फॉर्म्ड बाय the salt which is formed by the addition of weak base and strong acid. तर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसच्या मिक्सचरमुळे जी सॉल्ट बनली त्याला आपण म्हणतो ऍसिडिक सॉल्ट. तर इन केस ऑफ ऍसिडिक सॉल्ट आपण बघू शकतो की ऍसिडिक सॉल्ट काय असतात. तर ऍसिडिक सॉल्टच्या केसमध्ये जे कॅटायन आहे तो वीक हायड्रॉक्साईड पासून आलेला असतो आणि anion जो असतो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जो असतो तो स्ट्रॉंग ऍसिडचा पार्ट असतो. तर अशा प्रकारच्या सॉल्टमध्ये ऍसिडिटी किंवा ऍसिडिक सॉल्ट म्हणायचं, ज्या सॉल्ट वीक ऍसिड आणि वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडचं कॉम्बिनेशननी बनलेलं असतं. तर वीक बेस आयडेंटिफाय करायचा कसा, तर वीक बेस आयडेंटिफाय करताना आपल्याला ऍसिड तर क्लिअरली समजतं की ज्या इनऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत किंवा मिनरल ऍसिड आहेत ते स्ट्रॉंग ऍसिड आणि जे ऑर्गॅनिक म्हणजे ज्या ऍसिड्समध्ये कार्बन कंटेंट आहे ते स्ट्रॉंग ऍसिड नसतात. तर कार्बन कंटेंट ज्यामध्ये असतो तो वीक ऍसिड आणि कार्बन कंटेंट नसतो म्हणजे ज्या सॉल्ट मिनरल्स पासून एक्सट्रॅक्ट केले ज्या ऍसिड मिनरल पासून बनवलेले जातात त्या ऍसिड्सला आपण स्ट्रॉंग ऍसिड्स म्हणतो. आणि हे जे आहेत हे बेसेस आहे. तर बेसिसच्या कंडिशनमध्ये पण आपला जो पिरियोडिक टेबल आहे त्याचा फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपचे हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेसिस असतात आणि बाकी सगळे जे हायड्रॉक्साईड आहेत ते वीक हायड्रॉक्साईड असतात. फर्स्ट ग्रुप म्हणजे
लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम. किंवा सेकंडमध्ये सेकंड ग्रुप म्हणजे अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये फक्त आणि फक्त बेरिलियम जे आहे ते वीक आहे. बेरिलियम हायड्रॉक्साईड इज अ वीक हायड्रॉक्साईड. बाकी त्या खालचे मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम ते सगळे जे आहेत ते स्ट्रॉंग हायड्रॉक्साईड आहे. तर ह्या ज्या फर्स्ट आणि सेकंड ग्रुपचे एलिमेंटचे हायड्रॉक्साईड सोडले तर बाकी सगळे हा डी ब्लॉक मेटल आहे. बाकी सगळ्या मेटलचे हायड्रॉक्साईड हे वीक असतात. तर सॉल्ट विच इज फॉर्म्ड बाय द मिक्सचर ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ॲसिड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ ॲसिडिक सॉल्ट. आणि जर ॲसिडिक सॉल्ट असेल इन द ॲसिड, जर ॲसिडिक सॉल्ट आपण वॉटरमध्ये ॲड केली, ॲसिडिक सॉल्ट समजा आपण ॲसिडिक सॉल्ट आहे आणि त्याला वॉटर सोबत मिक्सचर बनवले किंवा वॉटरमध्ये ॲड केले, तर ही जी ॲसिडिक सॉल्ट आहे, इकडे बघा, ही जी ॲसिडिक सॉल्ट आहे ती आयनाइज होईल. बरोबर आहे. आयनाइज झाल्यानंतर हे जे मिक्सचर आहे हे सॉल्ट प्लस ॲसिडिक सॉल्ट प्लस वॉटरचं मिक्सचर ॲसिडिकच राहणार आहे, म्हणजे ॲसिडच राहणार आहे, ॲसिडिक. तर इन ॲसिडिक सोल्युशन ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड. आपण बघितलंय की जर ॲसिडचं सोल्युशन असेल, समजा हे ॲसिडचं सोल्युशन आहे किंवा CuSO4चं सोल्युशन आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर डिप केले. हा ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर डिप केलाय, तर हा जो लिटमस पेपर असतो तो रेड होतो. म्हणजे हा जितका डिप केलाय ना तितका पोर्शन रेड होतो. तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की ॲसिडिक सॉल्टमध्ये पण ब्ल्यू लिटमस पेपर टर्न रेड. म्हणजे ऑप्शन नंबर बघा, ब्ल्यू लिटमस पेपर, एक सेकंड, तर हे ऑप्शन थोडंसं रॉंग झालं, टर्न्स रेड लिहित होतं. तर ॲसिडिक कंडिशनमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड. तर ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट मोअर्स सॉल्ट. जे मी आत्ताच सांगितलं होतं की मोअर्स सॉल्ट इज अ डबल सॉल्ट. Moor salt is double salt which is formed by combination of, तर बघा, combination of acids and bases. Salt is formed by combination of acids and bases in which one anion is shared by two cations. तर तुम्ही बघू शकता the double salt is formed by the combination of acids and bases in which one anion is shared by two cations किंवा two anions are sharing one cation. तर आपली मोअर सॉल्ट जी असते त्यामध्ये आपण anion कुठला यूज करतो तर सल्फेट आयन असतो, SO4 2- आणि कॅटायन कुठला असतो, कॅटायन असतो, आपण बघू शकतो की आयरन आणि अमोनियम आयन. तर बघा, आता जसं म्हणलं होतं आपण की, एक सेकंड, इकडे बघा की आपण बघू शकतो की आपल्या मोअर सॉल्टमध्ये कॅटायन असतात, आयरन +2 स्टेटमध्ये असतो आणि अमोनियम +1 स्टेटमध्ये असतो. त्यामुळं ऑप्शन नंबर ए, आयरन सल्फेट अमोनियम सल्फेट .6H2O is nothing but Mohr salt. Mohr salt is formed by the combination of such two cations, that is first cation is iron and second is ammonia, which shares the sulfate anion as their common acidic radical. तर आपण बघू शकतो की अशा टाईप्सच्या क्वेश्चन्समध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की डबल सॉल्टचे एक्झाम्पल कुठले आहेत आणि
आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला लर्न पाहिजे. तर हे सगळे क्वेश्चन जे आहे हे सगळे क्वेश्चन मेमरी बेस्ड क्वेश्चन. मेमरी बेस्ड म्हणजे किती तुम्हाला तुमच्या लक्षात राहते. तर सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा टॉपिक जास्त तरी समजा तुम्हाला मेमरी बेस्ड क्वेश्चन्सच येतात. फॉर एक्झाम्पल मोर सॉल्टचा फॉर्म्युला येतो किंवा पोटॅश ॲलमचा फॉर्म्युला येतो, बोर्डॅक्सचा फॉर्म्युला येतो. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following is acidic salt? The acidic salt is formed by the addition of strong acid and weak bases. Strong acid आणि weak base च्या combination मधून जे salt बनलेले असते त्याला आपण acidic salt म्हणतो. तर आपण बघूया Na2CO3 is formed by addition of NaOH with H2CO3 carbonic acid. नेक्स्ट बघूया. इथं पण जो बेस आहे तो NaOH आहे आणि जे ऍसिड आहे CH3COOH. नेक्स्ट मध्ये ही एक न्यूट्रल सॉल्ट आहे NaOH प्लस HCl. आणि लास्ट अमोनियम क्लोराइड इज अ सॉल्ट ऑफ अमोनियम NH4OH प्लस HCl. इकडे बघा आपल्याला हे पैकी स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. इकडे बघा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस वाली सॉल्ट बघायची. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचं कॉम्बिनेशन जी सॉल्ट बनली तर ती सॉल्ट आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. तर बघा इथं स्ट्रॉंग बेस आहे, इथं स्ट्रॉंग बेस आहे, इथं स्ट्रॉंग बेस आहे. तर हे तिन्ही ऑप्शन इनकरेक्ट आहेत. तर हा बघा वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड निवडलेली सॉल्ट असते त्याला आपण ऍसिडिक सॉल्ट म्हणतो. तर ही आहे अमोनियम क्लोराइड सॉल्ट. अमोनियम क्लोराइड सॉल्ट इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस. सो ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारे तुम्हाला ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल सॉल्ट सगळ्या टाईपचे सॉल्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजे. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा ऑड मॅन आउटचा क्वेश्चन आहे. ऑड मॅन आउट इन द सेन्स आपण बघू शकतो की ह्या वेगवेगळ्या सॉल्ट्स आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ही सॉल्ट जी आहे ती वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडची बनली आहे म्हणजे ही आहे ऍसिडिक सॉल्ट. आता बघा ही पण वीक बेस म्हणजे बघा कॉपर हायड्रॉक्साइड इज अ वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडची बनलेली आहे. H2SO4 प्लस CuOH टेकन ट्वाइस. तर त्याची ही सॉल्ट बनली तर ही पण ऍसिडिक सॉल्ट आहे. नेक्स्ट सॉल्ट बघू शकतो K2SO4. K2SO4 तर KOH इज अ स्ट्रॉंग बेस and H2SO4 is a strong acid. It is a neutral salt, neutral. आणि ही पण aluminium sulfate. Aluminium sulfate is a salt formed by the combination of aluminium hydroxide. Aluminium hydroxide is a weak base. The weak base आणि स्ट्रॉंग ऍसिड H2SO4 ची बनलेली सॉल्ट आहे तर ही पण ऍसिडिक सॉल्ट असणार. सो ऑड मॅन आउट मध्ये न्यूट्रल सॉल्ट फक्त ऑप्शन नंबर सी आहे. तर बघा वीक बेस म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साइड आणि HCl, कॉपर हायड्रॉक्साइड आणि H2SO4, पोटॅशियम हायड्रॉक्साइड म्हणजे स्ट्रॉंग बेस, H2SO4 म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे न्यूट्रल सॉल्ट आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड आणि H2SO4 तर ही पण ऍसिडिक सॉल्ट आहे. तर बघू शकतो ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा अशा प्रकारे न्यूट्रल सॉल्टचे म्हणजे न्यूट्रल सॉल्ट ही ऑड मॅन आउट येते. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. आणखीन काही क्वेश्चन्सचे आपण प्रॅक्टिस करणार आहे. तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड इज ऑल्सो वीक बेस. तर तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. त्याशिवाय अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. तर ही सिंपल सॉल्ट फॉर्मेशनची रिएक्शन आहे. म्हणजे बघा सोडियम कार्बोनेट दिलंय ज्याला आपण ह्याला काय म्हणतो आपण वॉशिंग सोडा जो डिटर्जंट मध्ये यूज केला जातो फॉर रिमुव्हिंग द डर्ट फ्रॉम अवर क्लॉथ. तर MgCl2 ही एक सॉल्ट आहे न्यूट्रल सॉल्ट आणि नंतर हा आहे बेसिक म्हणजे Na2
CO3 is a basic salt and MgCl2 is a neutral salt. तर MgCl2 plus Na2CO3. तर बघा MgCl2. तर मॅग्नेशियम आणखीन ह्याच्यामध्ये काय बनणार आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट MgCO3 मॅग्नेशियम कार्बोनेट, बघा मॅग्नेशियम कार्बोनेट आणि उरलं काय मग NaCl. फक्त Na2Cl2 लिहायचं नाही, NaCl. सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे, 2 सोडियम आणि 2 क्लोरीन बनून 2 सोडियम क्लोराईड बनणार आहेत, विच इज न्यूट्रल इन नेचर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन मध्ये माहिती आहे मॅग्नेशियम हा कॅन्सल झाला, कार्बोनेट लेफ्ट हँड साइड कॅन्सल झाला. आता लेफ्ट हँड साइडला जे काही एलिमेंट्स उरलेत त्यांच्या व्हॅलेन्सीनुसार त्यांना कंबाईन करू शकतो. एनायन्स फक्त कॉम्बिनेशन करताना एनायन्सचं कॉम्बिनेशन कॅटायन्स सोबत करायचं आणि कॅटायन्सचं कॉम्बिनेशन एनायन्स सोबत करायचं, म्हणजे अपोजिटली चार्ज स्पीसीज जे आहेत ते अट्रॅक्ट होतात आयनिक कंपाऊंड्स मध्ये. तर इतकं लक्षात ठेवा की तुम्हाला ऍडिशन करायची क्लोरीनची सोडियम सोबत. तर सोडियम क्लोराइड इज अ टेबल सॉल्ट. तर लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर इथं पण फाइंड ऑड मॅन आउट. तर ऑड मॅन आउट मध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची सॉल्ट आयडेंटिफाय करायची. तर तुम्ही बघू शकता आत्ताच आपण बघितलंय की पोटॅश ॲलम बघितलंय, पोटॅश ॲलम, त्यानंतर बोरॅक्स आणि इप्सम सॉल्ट. तर ॲलम, बोरॅक्स आणि इप्सम सॉल्ट आर डबल सॉल्ट which share one anion with two cations. तर जेव्हा एक anion आणि 2 cations शेअर केलेले असतात तेव्हा ती असते डबल सॉल्ट. आणि ही जी टेबल सॉल्ट आहे ही आपलं साधं NaCl आहे, जी की न्यूट्रल सॉल्ट असते, न्यूट्रल सॉल्ट. तर बघू शकतो आपण ऑड मॅन आउट मध्ये बाकीच्या 3 ज्या आहेत ते डबल सॉल्ट आहे आणि टेबल सॉल्ट इज अ न्यूट्रल सिंपल सॉल्ट. सो डिफरंट ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सॉल्टचे टाइप्स माहिती पाहिजे. आता सॉल्टचे टाइप्स किती, नंतर येतं बेसिक सॉल्ट, मग येतं न्यूट्रल सॉल्ट, नंतर सिंपल सॉल्ट, डबल सॉल्ट, कॉम्प्लेक्स सॉल्ट आणि मिक्स्ड सॉल्ट. हे काही सॉल्टचे टाइप्स आहेत जे तुम्ही ज्याबद्दल तुम्ही डिटेलिंगमध्ये स्टडी करू शकता आणि त्यावरती बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे MCQ येऊ शकतात. तर डेली लाईफमध्ये ज्या काही आपण सॉल्ट वापरतो त्या सॉल्टवरती MCQ क्वेश्चन्स असतात. तर अशा प्रकारच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण आणखीन चालू ठेवूया. तोपर्यंतसाठी थँक्यू सो मच. आणि तुम्ही